नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आता 9 वाजून गेलेत आणि असं काय वातावरण झालंय ना, पूर्ण असं एकदम ढगाळ वातावरण आहे, मळब आहे, पाऊस कधी पण येऊ शकतो। गेले काही दिवस पाऊस पडतोच आहे, रिमझिम रिमझिम। तर आता आम्ही आले खाली, मळ्यात चालले, पूर्ण ओलाच रस्ता आहे बघा। रात्री पण पाऊस पडला थोडा थोडा, मम्मी पुढे गेली पण मागाशीच। तर इकडे दक्षिणाची मम्मी आहे। तू काय मळ्या झाडतं की गे? तू कुठं चाललं? इकडं काकूनी पेरतात। काय पेरलात गे? कसली भाजी? पाल्याची भाजी तिकडे जागा ठेवलेली आहे, मग पेरू उशिरा पेरून खाणार कोण आहे? पाऊस पण येऊस हवा ना। इकडं सगळ्या ह्या अळी गेल्या वर्षी घेतलेल्या त्या सगळ्या आहे इथे, काय मळा केलेला नाही तर मध्ये मध्ये। तर तिकडे ज्याप्रमाणे आपण मळी भाजून घेतली ना, भाजावळ केली, तर त्याचप्रमाणे इथं पण हा कोपरा भाजावळी करून घेतलेला। इकडे पण तुम्हाला मध्ये मध्ये असं गोल गोल दिसत असेल, तर याच्यामध्ये हे पण भाजून घेतले नाही, याच्यामध्ये डबे टाकून हे रुजायला ठेवणार आता पण। तर या साईडला सतीशची मम्मी आहे। इकडं झाली मळी झाडून, आता हे सगळं जाळायचं आहे ना। या मळीत भाजावळ केल्यानंतर तर ते सगळं जे जळलेले नाहीत ना, ह्या काट्या वगैरे ते सगळं एकत्र करून पुन्हा जाळायचे। सगळं मस्त बघा झाडून ठेवल्याने सगळ्या मळ्या। पेरणीची पूर्वतयारी सगळी चालू आहे। आता काहीच दिवसात पेरणीची पण सुरुवात होईल। तर एवढा खणून झालाय आणि या साईडला पण भाजी पेरायची, पण ते आता नाही, नंतर पेरायची। फक्त आता आपण एवढीच खणलेली तेवढीच पेरणार आहोत। तर हे लेट करायचे। हां, आणि इथं पुन्हा आळा घालायचं, तरी त्यामुळे अशी गोल खणते मम्मी। इकडे पण भाजलेलं आहे, त्या साईडला पण भाजलेलं आहे। आता इथं पाट काढलेला आहे पाणी बाहेर जाण्यासाठी। हे असं भोवते ना, ह्या या खण आणि त्यामध्ये सगळे बियाणे आणलेले आहे। आता नाही, ह्याच्यात पालेभाजी पेरतो। हो, पाल्याचं बी पाल्याचा बी पेरतो थोडा ठेव। हे आपणच बियाणे हे केलेले ना, तयार केलेला। तर हे बियाणे ना, ते आम्ही गेल्या वर्षी जी भाजी पेरलेली, तर त्यापासूनच बियाणे बनवलेलं। तर ते आहे बी। तुला कुठला अंदाज बघू तरी, जरा साईडला काढ सगळं बघू बाहेर। काय वहिनी, ह्याचा कसला आहे? या बर लाल आहे कसला ह्याचा बालकी आणि यामध्ये पण आहे या मुळ्याचा मात काय तर दिसत लाल, म्हणजे मुळाचीच असणार आहे। मुळ्याचा ह्या ह्या बावशीचा बघ, या गवारचं दाणं 7-8 जर टाकलं ना गे, रुजते ते रुजते। तर प्रत्येक ह्याच्यामध्ये तरी 4-5 तरी टाकले जातात, कारण मग ते त्याच्यामध्ये सगळेच रुजून येतील असं काय माहीत नाही। जेवढे रुजून येतील ते येतील। हां, म्हणून खराब झाले तरी पण चालते, त्यामुळे जास्त टाकले जातात त्याच्यामध्ये दाणे। तुळशीनी हाय
आणि असं हे त्याच्यावर पुन्हा माती टाकली जातं. देशी की नाही तू तरी देशी माझी नाही नाही निगडी भाजी. तर हे नेतं भेंडी नेतं 4 भेंडीचं आणि तीच दे. आणि भेंड गावठी भेंड्याने गावठी पण भेंड माझं अगोदरच पण दोडका ठेवला होता कुसला. हां, तर गेल्या वर्षीचा दोडका बियासाठी ठेवलेला होता पण ते खराब झाला. सगळ्यांनी सांगून ठेवला होता की काकू माझ्याकडे दोडक्याचा आहे बिया ना. सगळ्यांनी मस्का करून टाकला नाही वेळी. तर ते हे जे बाकी ह्या फक्त ज्या काय थोड्याच ह्या बिया बाजारातून आणलेल्या आहेत, बाकी सगळ्या आम्ही घरच्याच गेल्या वर्षीच्या सगळे बियाणे ठेवलेले होते. तर ते सगळं आहे असा गोल केला जातं कारण ते पाणी नितळण्यासाठी ना. मग माती ओढायची. हं. आणि एक होते ना गे तीनच 4 होते ना. एक काही गेली. एक चांगली का दाखव जरा. हे बघ. ही बघा पडावळ्याची बी. आणि धर धर घे. तिकडे तुळशीन घाल हे घाल दोडकीन तिकडला आणि हे काळावाला काय ते भेंड घाल. आणि हे वहिनी काकडी तू- ना. हा, काकडी वहिनी तुका काकडी नेतस ना घे. या दोडक्याच्या बिया आणि तू ह्याच्यातलं घेऊ ह्या घेऊन धर जा घे. सगळा. नव तू घाल. तिथं. काय पाटी तीनच आहेत मग काय करू वरती जावं ते भाजी येतं बियाणं ठेवू मला तू या घेऊन जा भेंड. रुडला की माती ओढ. हम्म. आणि यामध्ये या नाही भाव. तवशी म्हणजेच काकडीच्या बिया हे लावताय काकू. म्हणजे अशी रुजवून रुजवून जोर नाही लागत. म्हणजे लावूया ते आपल्या अशीच ठेवायचं. मिरे निपटवून ठेवूया एक एक बी. तर या साईडला दोडका, इकडं पडावळा आणि इकडं तवशी म्हणजेच काकडीची आळी घालून झाली आहे. आणि या साईडला इथं पाल्याची भाजी पेरलेली आहे. आणि याच्यामध्ये काय पेरलंस गे? अशी अशी पेरू नको तू काय काय का मुळं मुळाची भाजी. घाल. तर ही मुळाची भाजी इथं आणि पाल्याची भाजी पण मध्ये मध्ये पेरलेली आहे. आणि इकडे नंतर पेरायचे. आणि असे बांधान भेंडी लावलेली आहे. तर दोडका, पडावळा, भेंडी, पालेभाजी, मुळ्याची भाजी सगळं पेरून झालं आहे. पूर्ण काकडी तवशीचं पण बी पेरलेलं आहे. तर भाजी किती रुजून येईल सगळं तुम्ही बघालच नंतर. आणि आता पाऊस पण सुरुवात झाली पावसाची पण. तर उखळणी पेरणी वगैरेची सगळं आता शेतीची कामं चालू होणार आहे. तर मला सगळं भाज्या वगैरे सगळं बघायला मिळणारच आहे. तर भाजी पेरून झाली आहे पण आता मम्मी तिकडे खाली काम करते, मळा झाडते. तर तुम्ही भाजावळीचा व्हिडिओ बघितला असाल. भाजावळी केल्यानंतर पुन्हा ते जे काठ्या वगैरे असतात जे जळलेल्या काठ्या त्या एकत्र करून पुन्हा जाळल्या मम्मीने. आणि आता मम्मी इकडे पुन्हा मळी झाडते चांगली कारण आपल्याला करायची पेरणी. तर पेरणी करण्याच्या आधी अशी चांगल्या मळी झाडली जाते कारण मग ते काठ्या वगैरे असतात पुन्हा दगडी वगैरे ते ट्रॅक्टरला किंवा आपल्या पायाला वगैरे लागू नये म्हणून त्या सगळ्या साफ करून ठेवली जाते मळी. तर इकडच्या या 2 मळ्या, वरची ही एक मळी चांगली झाडून साफ करून झाली आणि कचरा आहे तो इकडे जाळतो आम्ही. आणि इकडे काकू पण आले भाजी पेरायला. तर आता आपण हा ब्लॉग इथे संपूया. ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि नवीन ब्लॉगमध्ये भेटू आता आपण. बाय.